जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी। एकनाथ शिंदेंना मोठा झटका। उद्धव ठाकरेंनी कोर्टात केस जिंकली तर एकनाथ शिंदेंचा उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा। पहा संपूर्ण बातमी। राज्याच्या राजकारणात एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे। शिवसेनेत राहून शिवसेना कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी करत एकनाथ शिंदे बाहेर पडले। भाजपबरोबर ठाण मांडले आणि मुख्यमंत्री पदाची माळ गळ्यात घेतली। मात्र पुढे त्याच शिंदेंना उपमुख्यमंत्री पदावर बसवण्यात आलं। बाहेरच्या देशात गेलं तरी गद्दार, भारतात आलं तरी गद्दार, स्वतःच्या ठाण्यात आलं तरी गद्दार ही पदवी जणू एकनाथ शिंदे यांना लागू झाली आहे। मित्रांनो, अशातच महाराष्ट्रात जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका निवडणुका होणार असून यात भाजपची पुरी वाट लागणार आहे। कारण मनसे व शिवसेना ठाकरे गट एकत्र आल्याने एकनाथ शिंदेंची ताकद कमी झाली आहे। तसंच कोर्टातून जवळपास 70 ते 80% शिवसेना नाव चिन्ह पक्ष हा उद्धव ठाकरेंच्या पारड्यात आहे। त्यामुळे भाजपला येणाऱ्या निवडणुकीत एकनाथ शिंदेंची गरज वाटत नाही आणि येणाऱ्या पुढील काही दिवसात जर एकनाथ शिंदेंकडे पक्ष नाव आणि चिन्ह काहीच नाही राहिलं तर भाजप एकनाथ शिंदेंचा उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा घेत लात मारू शकतं। त्याबद्दल तुमचं मत खाली कमेंट्स करा। जय महाराष्ट्र।